दादा काय सांगाल, आपण सर्व कामगावकर इथे जमलेले आहात, नेमकं आपल्या मागण्या काय आहेत? आमची मागणी रेल्वेचा आम्ही रोड अडवलेला नाही. इथं जी रेल्वेचा ब्रिज व्हायला लागलेला आहे, ह्या ब्रिजची आवश्यकता नाही. साईटनं त्यांना जाण्यासाठी रस्ता आहे. आम्ही फक्त आमची मागणी एवढीच आहे की इथं ब्रिज न होता साईटनं जे रस्ता आहे त्या रस्त्यानं त्यांना वागायला अडचण नाही आणि त्यांना रस्ता हा दुरुस्त केलेला होता. बायपास रस्ता त्यांना दुरुस्त केलेला होता. त्याच्यात त्यांना मटेरियल भरलेलं होतं. माझ्या स्वतःच्या विहिरीचं मटेरियल आणून त्याच्यात भरलेलं होतं. काही पुढाऱ्यांचं ऐकून त्यांना हट्ट धरलेला आहे की हा ब्रिजच करायचा आहे. जर त्यांना ब्रिज करायचा होता तर त्यांना 2009ला ज्यावेळेस आमच्या जमिनी संपादित केल्या रेल्वेसाठी, त्याच टायमाला त्यांनी ब्रिजसाठी लागणारी जमीन संपादित करायला पाहिजे होती. एक म्हणणं आमचं असं आहे. दुसरं म्हणणं आमचं असं आहे, आज जरी आमच्या शिल्लक जमीन त्यांना संपादित केल्या तर त्या संपादित केलेल्या जमिनीचा आम्हाला आज काही चौपटीने नाही 5 पटीने बी पैसे दिले त्याचा उपयोग होणार नाही. कारण 2009च्या नंतर 2011ला आम्हाला ज्यावेळेस मावेजा मिळाला, तिथून पुढे आमच्या राहिलेल्या जमिनीमध्ये आम्ही बोर घेतलेले आहेत, जमिनी कसतो. आज जर रोजीरोटी आमचे हिरावून घेत असतील तर हा जाणीवपूर्वक आमच्यावर अन्याय आहे. पण दादा एकीकडं आपले SDM साहेब असतील, त्यांच्याशी बोलणं झाल्या विषयावर. त्यांना म्हणणं आलं किंवा या जो तुमचा बोरवेल असेल हे असेल त्याचा पण तुम्हाला माविजा मिळेल. नाही, आज आम्हाला बोरवेल त्यांना माविजा दिला तर दुसऱ्या ठिकाणी बोरवेल्सला पाणी लागणार आहे हे कशावरून सांगता येणार आहे? आज जर आमचा स्रोत हिसकावून घेत असतील, आज आमच्या पोटामध्ये बुक्या हाणीत असतील आणि पाठीवरनं हात फिरत असतील तर त्याला अर्थ नाही. यापूर्वी जेव्हा जिल्हाधिकारी साहेब इथे आले होते तर त्या पाहणीमध्ये त्यांनी काय सांगितलं होतं तुम्हाला? जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं तुम्ही दाखवलेला मार्ग योग्य आहे. SDM साहेबांना सांगितलं तुम्ही दाखवलेला मार्ग योग्य आहे. तलावाचे अधिकारी आलेले होते. तलावाच्या अधिकाऱ्यांना पण सांगितलं की पुढच्या ब्रिजची काही अडचण येत नाही आम्हाला. त्या ब्रिज पाशी मशीन उतरावी लागले तरी आम्ही उतरू शकतो. तर आम्ही त्यांना डेमो करून दाखविला, टेलरवर मशीन ठेवून दाखविली, सुरळीत पास झाली. नंतर त्या अधिकाऱ्यांना पत्र दिलं ह्यांना रेल्वेला की आमची कसल्याही प्रकारची अडचण नाही. हा जे आम्हाला त्रास चालू आहे, ह्या जिल्ह्याचे खासदार साहेब आणि ह्या मतदारसंघाचे आमदार साहेब, आमचे दोन्ही गावं ओबीसीचे. फक्त आम्ही परळी तालुक्यात जन्म घेतलाय म्हणून आम्हाला यांनी दार कशी धरून यामध्ये फक्त एक राजकारण चालू आहे. राजकारण चालू आहे. एकीच्या बळानं राजकारण चालू आहे. एकीच्या बळानं राजकारण चालू आहे. राजकारणावर बोट ठेवून इथलचे काही कार्यकर्ते, त्या गावचा एक पत्रकार आहे गलांडे नावाचा व्यक्ती, काही सोशल मीडियाला टाकतो. आज आम्ही शेतकरी रात्रंदिवस शेती कसून खातो आणि ते आम्हाला गाव गुंड म्हणून हे करतो, पुकारतो. काल सोशल मीडियावर बातमी टाकली हे दहशत निर्माण करायला लागलेत म्हणून. ह्याच्या अगोदर जर असं आम्ही कुठं दहशत निर्माण केलेली असेल, रस्ता रोको केलेला असेल, कुणावर अन्याय केलेला असेल तर आम्ही गुन्हेगार आहेत असं आम्ही पात्र ठरू. परंतु निष्पाप आमचा बळी देऊन एवढी आमची शासनाला विनंती. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की यापूर्वी सर्व प्रशासकीय यंत्रणा ते आले होती, SDM असतील, तहसीलदार साहेब असतील किंवा जिल्हाधिकारी असतील, ते सर्व तुमच्या या म्हणण्यानुसार अनुकूल होते. पण आता अचानकच त्यांचं म्हणणं थोडंसं म्हणजे त्यांनी आता याच्यामध्ये दुसरा निर्णय घेतला आहे, आरोपीचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्याचं प्रशासन तर पूर्ण आलंच आलं, पण ह्या रेल्वे खात्याच्या दिल्लीच्या अधिकाऱ्यांना आम्हाला 2011च्या टायमामध्ये सांगितलं होतं ह्या ब्रिजची गरज नाही, इथं ब्रिज होणारच नाही, पुढचा रस्ता सुकळीवाल्याच्या उपयोगात येईल म्हणून. 1988ला आमची ही जमीन संपादित झालेली गुणवत्ती प्रकल्पासाठी, गावासाठी हा रोडच झालेला नाही. हा जी रोड झालेला होता तपोवन पाटीवरनं ते गुणवत्ती प्रकल्पापर्यंत, त्यावेळेस गावाचा ह्या उल्लेखही नव्हता. त्या गावाला वागण्याचा रस्ता माझ्या गावाच्या वरच्या बाजूने वेगळा रस्ता होता. सिरसाळ्याला जाण्याची दळणवळण त्यांचा रस्ता दुसरा होता. ह्या रस्त्याचा आणि त्यांचा संबंध नव्हता. नंतर गुणवंती प्रकल्पावाल्यानं झडपीकडे हा रस्ता वर्ग केला. ह्याचाही आम्हाला 1 रुपया आजपर्यंत मावेजा मिळालेला नाही. आम्ही कोर्टाचे दार ठोठाव बेजार आहेत, महिन्याला तारीख करतो. मग हे पूर्ण तुम्हाला काय वाटतं, हे पूर्ण राजकारण आणि दबाव तंत्रामध्ये चालू आहे? दबाव तंत्रामध्येच आहे, राजकारणच आहे, एकतर्फी राजकारण आहे. हे दबाव चालू आहे, हे दबावाखाली चाललंय सगळं. खासदार साहेबांना आमची बैठक बसवायला पाहिजे होती, आमदार साहेबांना प्रत्यक्ष बघायला पाहिजे होतं. आम्हाला कुणाकडे जाऊ द्यायला झाले. हे जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार असतील किंवा खासदार असतील, तुम्ही यांच्यापर्यंत हा प्रश्न घेऊन ठेवला का? हो, ठेवलेला आहे.
हा प्रश्न आम्ही पण मांडलेला त्यांच्यापाशी. माजलगाव मतदारसंघाच्या आमदारापाशी मी त्यांचंच काम करतोय. मी सक्रिय कार्यकर्ता माजलगाव मतदारसंघाच्या आमदाराचाच आहे. कालच्या खरेदी विक्री संघावर मला त्यांना बिनविरोध संचालक म्हणून घेतलं. एकूण पाठीवर हात फिरवायचा आणि एकूण पोटात लेकरा बाळाची रोजी हिसकावायची हे कोण शिकवलंय? काही नाही, आमच्यावर आम्ही ओबीसीचे म्हणून अन्याय. दोन्ही गाव ओबीसीचे.